कसं का मंडळी, ठीक नाही, परत एकदा आलेलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन. मी मयूर जाधव MJ. आजचा व्हिडिओ होणार काही खास नाही. आज फक्त आमचं एक रील्सवरनं झालं. रील्सवरनं सम्मिक आला पुण्यावरनं, रील्स बघत होता. तर रील्स असं वरती खालती करताना त्याला एक रील्स दिसली. मलवारीचा ब्रिज आहे ना तो, वॉकिंगचा आपला मॉर्निंगचा असा फक्त फिरण्यासाठी असतो तो ब्रिज त्यांनी बघितला. बोला मामा कुठे आहे? तर मी बोले हे आपल्या मलवारीच्या इथेच आहे. तर बोला चल मामा आपण जाऊया. मी बोला ठीक आहे, तिकीट बुक करायला लागते पहिली काय ते, मी पण नाही कधी गेलेलो. हा बोला चल मग जाऊया. आणि काय तिकीट लगेच बुक केली. बोला मामा सकाळी 6 वाजता आहे, सनराईज बघायला जाऊया. बादशाह संगत येत होता, पण बादशाह बोलला की मला कामावर जायचं आहे. मग मी बोला ठीक आहे चल आपण येतो. मग आम्ही गेलो आणि बोला आम्ही छोटे पाडे व्हिडिओ काढूया आपण. आम्ही बोला आपण काढूया मामा व्हिडिओ. मी बोललो चल ठीक आहे आपण काढूया. तर आम्ही व्हिडिओ काढून आलो आहे. फक्त आमचा इंट्रो राहिलेला. काय समजे इंट्रो राहिलेला. तर बोललो थांबूया गाडी आणि इंट्रोसाठी लगेच हे करूया. आम्ही बाईक आता आम्ही इथं पोचलेलो आहे. तर बघतो इथून कसं काय आतमध्ये जायचं आहे ते आम्हाला पण माहिती नाही. तर बघूया आपण. सम्यक आहे आपल्यासोबत. 20 मिनटं थांबा, नाही तर 20 मिनटासाठी तुम्हाला परत यायला लागेल रिटर्न. कारण आतमध्ये कॅमेरे पण लावलेले असतात ना, म्हणून तुम्हाला 20 मिनटात तुम्हाला लगेच आतमधून बाहेर यायला लागेल. त्यापेक्षा 1 घंट्यासाठी थोडं आपलं 20 मिनटासाठी थांबा. 6 वाजल्यावर आतमध्ये जावा, मग 7 वाजता या बाहेर असं बोलले ते. मी बोललो ठीक आहे. आता सगळ्यात लवकर आम्ही चालू आहे. तर बघूया इथं सम्यक आहे. सम्यक काय फास्टमध्ये आलो आम्ही लवकर बाईक एकदम फास्ट आलो. बोला आपल्याला उशीर होईल म्हणून. बघतो तिथं कोणच नाही. ते दगडं म्हणजे खरे आहेत का खोटे आहेत? बोले खरे आहे. ह्या साईडला इथं डोंगर आहेत इथे. आता आम्हाला सनराईज बघायचा, पण सनराईज गेला कुठे आमचं काय माहिती. एक नंबर इथं बघा कसं वाटतं. कोणच नाही, आम्ही 4 जण आहे. आम्ही 4 जण आहेत. ते 2 जण कपल आणि आम्ही लोक आमची मजा करतो फुल एकदम. लोक येत असतील पण संध्याकाळचं कॅमेरे पण आहेत आतमध्ये. कॅमेरे पण आहेत कॅमेरामध्ये. इथं काय हालचाल होणार तर दिसणार कॅमेरा. तर वाटणार की आपण थायलंडला आलो असं वाटतं. जापान विपणचा कोणतं तरी पूल आहे बघा कसं वाटतं. एकदम वरती आहे. जास्त पण हे उंच नाही आहे. आपण डोंगरावर आहे म्हणून असं वाटतं. आणि जास्त पण उंच नाही आहे. हां पुढे मोठं आहे. 1 तासासाठी आतमध्ये सोडतात असे. तिकडे हा ब्रिज आमच्या दोघांसाठी. इथं गर्दी काहीच नाही आहे.
आम्हाला सगळं सकाळी दाखवलं गर्दी आहे, पण इथं गर्दी काहीच नाही. मोठा ब्रिज आहे तो, म्हणून तर बोलले एक तास लागतो आतमध्ये असं बोलले ते, आणि एका तासासाठीच आहे ते. झाड आहेत ना, त्यांच्याबद्दल माहिती पण दिली. झाडांबद्दल माहिती पण आहे इथे, पण आम्हाला काय त्याचं नॉलेज नाही आहे, म्हणून आम्ही काय नॉलेज आमचं देत नाही तुम्हाला, असं आहे. तर बघा आवाज, तर चला आपण जाऊया आता. ब्रिज संपलेला आहे आता, ते काहीच नाही, फक्त ब्रिजचंच आहे आणि पक्ष्यांचा आवाज आहे, झाड आहे तिथे, हे आवाज एक भागदौडसाठी. चला आता बाहेर, आम्ही लोक आता बाहेर. अजून खूप टाईम आहे आमच्याकडे, बघा किती वाजलेत, खूप टाईम आहे, अजून 20 मिनटं तरी आहे. पण 1 तासाचा डाव असतं, कोण एक तास कोण फिरतच नाही, कारण का ब्रिजवर फक्त जायचं आणि यायचं असं आहे. चल जाऊया बाहेर. हां चला चल. तो दिसत नव्हता म्हणून. चला तिथं मंदिर पण आहे. मला असं वाटतं की बाई लात मारते त्यांना. बघा तुम्ही पण गप्प, तुम्हाला दिसला असेल तर बघा. ते पण आता पिक्चर बघायला गेलेला सर्कस मध्ये आहे हां. तसा. हंगामा पिक्चर आहे तसं. ती लात मारते असं. आणि जास्त नाही, 25 रुपये तिकीट होती. बाहेरच्या लोकांना, बाहेर गावावरनं येणार त्यांना 100 रुपये तिकीट होती. 25 रुपये तिकीट आमच्या दोघांचे 50 रुपये मिळून झाली होती.
असं होतं. आणि QR कोड होता म्हणून आम्ही हे केलं, स्कॅन करा. आणि तुम्हाला QR कोड पण दिला, त्याच्यावर तुम्ही स्कॅन करा आणि डायरेक्ट मग तुम्ही तिकीट बुक करू शकता तिकडून. असं आहे साईटवर जायच्या आधी. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. व्हिडिओ आवडल्याचं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू.